अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कार्तिकी एकादशी लवकरच येत आहे. तर या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी उपाय आहे. केंद्रात सांगितलेला उपाय आहे. नक्की करा. काही केल्या लग्नच ठरत नाही आहे. लग्नायोग्य मुलगा किंवा मुलगी झालेली आहे तरी देखील लग्न काही केल्या जमत नाही आहे. वैवाहिक जीवनात अडचणी जर येत असतील तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी बघा त्या दिवशी तुळशीचा लग्न विवाहाला प्रारंभ होत असतो. तर हा उपाय नक्की करा. लग्न जमण्यात काही अडचणी येत असतील, काही केल्या लग्न जमत नसेल तर हा उपाय करा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, जोडीदाराशी सतत भांडणं होत असतील किंवा अविवाहितांची लग्नच ठरत नसतील तर त्यांनी या कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. हा उपाय बघा जो मी सांगणार आहे तो तुम्ही जर केंद्रात जर केला तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही घरी देखील करू शकता. कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असंही म्हणतात. कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या तिथीपासूनच शुभ कार्यक्रम जे आहेत ते सुरू होतात. देवउठणी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जर एखाद्याच्या लग्नात उशीर होत असेल किंवा लग्न जुळण्यात अडथळे येत असतील तर या दिवशी काही उपाय केल्यास तुमची जी काही समस्या आहे ती नक्कीच दूर होईल. लग्नात होणारा विलंब जो आहे तो कसा दूर करायचा, तर बघा एकादश म्हटलं तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंचा सर्वात आवडता दिवस म्हणजे एकादशी आणि त्यात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही अधिक महत्त्वाची असते. कार्तिक महिन्यातील या एकादशी तिथीला भगवान विष्णू 5 महिन्यांनी आपल्या योग निद्रेतून जागे होतात. म्हणून याला देवउठणी किंवा कार्तिकी एकादशी म्हणजे तेव्हा चातुर्मास हा संपत असतो. तर या दिवशी बघा तुळशी विवाहाला सुरुवात होत असते. भगवान विष्णू हे चातुर्मासात निद्रावस्थेत असतात आणि ते कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेतून जागे होतात आणि यानंतर सर्व शुभ कार्य जे आहेत ते सुरू होतात. तर या दिवशी उपाय काय करायचा आहे, सर्वात पहिलं म्हणजे बघा जर तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, जर बऱ्याच काळापासून एखाद्या लग्न जर जमत नसेल तर त्यांनी मुलगा असो किंवा मुलगी तरी देखील हा उपाय तुम्ही करायचा आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण केल्यानं लग्न लवकर होतं. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या पूजेच्या वेळी केशर, पिवळं चंदन किंवा हळदीचा टिळा लावावा. तर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर देवउठणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असल्यानं असं म्हटलं जातं जल अर्पण केल्यानं तुमच्या सर्व समस्या मनोकामना देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर बघा या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत. तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल आणि तिथे जाऊन बघा तुळशी विवाह केला जातो, त्या केंद्रात तुळशी विवाह केला जातो आणि त्या विवाहाच्या वेळी ज्या अक्षता म्हणजे तांदूळ जे पिवळे केलेले तांदूळ जे आहेत त्या अक्षता टाकलेल्या असतात त्या अक्षता थोड्याशा घरी आणायच्या आहेत. ज्या तुळशीवर टाकलेल्या अक्षता आहेत तर त्या आणायच्या आहे आणि अगदी मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे. स्वामींना करायचे आहे, तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे. बघा जसं तुळशी मातेवर अक्षता पडलेल्या आहे तसा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी त्यांच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या आहे आणि त्यांचा देखील विवाह योग लवकर येऊ देत, लवकर लग्न जमू देत म्हणून मनोमन प्रार्थना करायची आहे. असं केल्यानं नक्कीच बघा तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा मुलगा किंवा मुलगी स्वतः हे तांदूळ डोक्यावर टाकू शकत नाही तर हे आईनी वडिलांनी अगदी कुणीही टाकले तरी चालणार आहे आणि मनोमन हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर मुलगा मुलगी यांनी देखील हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की जेणेकरून माझा देखील लवकर विवाह जमू द्या, सुयोग्य जोडीदार मिळावा, यासाठी हा उपाय नक्की करा.
ते तांदूळ जे आहेत ते केंद्रातून तुम्हाला घरी आणायचे आहे आणि घरी आल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तिथेच केंद्रात तुम्हाला हा उपाय करायचा नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.